नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेले असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 70,000 कोटींचा निधी कर्जमाफीसाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असतील त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी नाही, म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांचे कर्ज माफ होणार नाही। त्यासाठी राज्य सरकारने पात्रता सुद्धा घातलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असावे, तरच तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपये कर्ज घेतलेले असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये किंवा 10 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेले असेल तर त्यांना 2 लाखांच्या पुढचं कर्ज सुद्धा भरावं लागेल। तुमचं फक्त 2 लाखांचं कर्ज माफ सुद्धा होणार आहे। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमचे 2 लाखांचे कर्ज माफच होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्र राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 8 महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता। त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर कर्ज सुद्धा माफ करू। परंतु शेतकरी बांधवांना हिवाळी अधिवेशन झालं, अर्थसंकल्प झाला, बजेट सुद्धा घोषित झालं, परंतु कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली, तर त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की सध्याच्या स्थितीला निधी नसल्यामुळे कर्जमाफी होणार नाही। परंतु त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब असतील, राज्यामधील भरपूर शेतकरी बांधव असतील, त्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेले होते, तर त्या आंदोलनाचा परिणाम थेट कर्जमाफीवरती दिसून सुद्धा आलेला आहे। म्हणजेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कर्जमाफी व्हायला पाहिजे तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी 70,000 कोटींचा निधी आलेला आहे। म्हणजेच हा निधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आलेला आहे। यांच्या माध्यमातून या वीज बँकेमध्ये आज कर्जमाफीसाठी निधी सुद्धा गेलेला आहे। म्हणजेच वीज बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। कारण या वीज बँकांचा जो कर्जाचा थकीत आकडा आहे तर तो थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे सर्वात प्रथम यावर्षी या वीज बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा या वीज बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख वीज बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। अन्यथा दुसऱ्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कर्जमाफी होणार नाही या दृष्टिकोनातून कर्ज भरलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा कसलाच फायदा होणार नाही। त्यांना फक्त प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांना बँकांचे फोन येत होते की तुम्ही कर्ज भरा, अन्यथा तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। म्हणजेच भीतीच्या अनुषंगाने भरपूर शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपये कर्ज भरलेले आहे। परंतु शेतकरी बांधवांनो,
बांधवांनो, या कर्जमाफीचा फायदा कर्ज भरलेल्या शेतकरी बांधवांना होणार नाही। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेलं असेल, कर्ज रिन्यू केलेलं असेल, त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी अजून 2 लाखांचं कर्ज फेडलेलं नसेल, कर्ज भरलेलं नसेल, त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना नियमित कर्ज भरणारे शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जाईल। म्हणजेच त्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे जर शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा 50,000 रुपयांचं प्रोत्साहन पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा 2 लाख रुपयांचं कर्ज भरायचं आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन पाहिजे नसेल त्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया सुद्धा भरायचं नाही। सोबतच ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज देण्यात येणार आहे। म्हणजेच कोणतेही सिबिलची अट न लावता तुम्हाला कर्ज देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल तर त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे। तुम्हाला कोणतेही सिबिलची अट न लावता हे कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांचं सध्याच्या स्थितीला सिबिल खराब झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना बँका कर्ज देण्यास नकार सुद्धा देत होत्या। त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बँकांना नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेले आहे की शेतकरी बांधवांचं सिबिल न चेक करता 2 लाखांचं कर्ज द्यायचं आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांना तुम्हाला पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना ही जी 2 लाखांची कर्जमाफी आहे तर ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी नाही। म्हणजे शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। तर यासाठी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांना या कर्जमाफीसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या 3 याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 3 याद्यांमध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य होणार नाही, त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 3 याद्यांपैकी पहिली यादी 12 जिल्ह्यांची आहे, दुसरी यादी 12 जिल्ह्यांची आहे आणि तिसरी यादी 12 जिल्ह्यांची आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, पहिल्या दिवशी 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, दुसऱ्या दिवशी 12 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी 12 जिल्हे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पहिल्या यादीमधील 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची सर्वात अगोदर कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्या संबंधित आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। तुम्हाला मी व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलेलं आहे की ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। तर या कर्जमाफीसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा, तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपली कर्जमाफी व्हावी तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्ही 2 लाखांचं कर्ज 100% फेडू शकता। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 1 एकर असेल, 2 एकर असेल, 3 एकर असेल, 4 एकर असेल किंवा 5 एकर असेल त्यांची कर्जमाफी होईल। 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांची कर्जमाफी होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2019 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज सुद्धा घेतलेलं असावं तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। अन्यथा जर तुमचं जुनं कर्ज असेल म्हणजे 2016 ते 2020 या 5 वर्षांच्या कालावधीमधील कर्ज असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। तुम्ही सुद्धा 2019 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये
कर्ज घेतील असावं। सोबतच शेतकरी बांधवांनो तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेलं असावं तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या, या 20 बँकांचा जो कर्जाचा आकडा आहे म्हणजे थकीत आकडा आहे तो थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे, म्हणजे या 20 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, रिटायर झालेला असेल, पेन्शनधारक नसावा, सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा आणि सरकारी किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे। म्हणजे तुम्ही जर कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल आणि तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, पेन्शनधारक असेल, सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत असेल किंवा सरकारी किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही, जर नसेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा कर्जमाफीसाठी ज्या 4 पात्रता घातलेल्या आहेत त्या 4 पात्रता सांगितलेल्या आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेलं असावं तरच तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा थेट तुमची कर्जमाफी होणार नाही। थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा या 20 बँकेमधून कर्ज घेतलेले आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो या 20 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी बँक असते तर त्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे IDFC बँक, तिसरी बँक IDBI बँक, चौथी बँक ICICI बँक, पाचवी बँक HDFC बँक, सहावी बँक कॉर्पोरेशन बँक, सातवी बँक सिटी बँक, आठवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नवी बँक कॅनरा बँक, 10वी बँक बँक ऑफ इंडिया, 11वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 12वी बँक भारत बँक, 13वी बँक बँक ऑफ बडोदा, 14वी बँक ॲक्सिस बँक, 15वी बँक अलाहाबाद बँक, 16वी बँक युनियन बँक, 17वी बँक युको बँक, 18वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 19वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 20वी बँक म्हणजे पोस्ट बँक। सर्वात जास्त स्टेट बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, पोस्ट बँकेला, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे या 4 बँकांचा थकीत आकडा सर्वात मोठा आहे। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल या बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा चंद्रपूर, दुसरा जिल्हा नागपूर, तिसरा जिल्हा वर्धा जिल्हा, चौथा जिल्हा यवतमाळ, 5वा जिल्हा अमरावती, 6वा जिल्हा अकोला, 7वा जिल्हा वाशिम, 8वा जिल्हा हिंगोली, 9वा जिल्हा नांदेड, 10वा जिल्हा लातूर, 11वा जिल्हा धाराशिव आणि 12वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। म्हणजेच या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। उर्वरित जे 24 जिल्हे आहेत तर त्या 24 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची उद्या आणि परवा दिवशी सुद्धा कर्जमाफी होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही अजून 2 लाखांचं कर्ज फेडलेलं नसेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाख रुपये कर्ज भरलेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज रिन्यू केलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अजून कर्ज भरलेलं नसेल तर तुम्ही अजून कर्ज सुद्धा भरायचं नाही, अन्यथा जर तुम्ही मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी कर्ज भरले असेल, आज कर्ज भरलेलं असेल किंवा तुम्ही उद्या कर्ज भरायचा विचार करत असाल तर तुमचा हा गैरसमज आहे। कारण जर तुम्ही 2 लाखांचं कर्ज भरलं तर तुम्हाला कर्जमाफीचा कसलाच फायदा होणार नाही। तुम्हाला नियमित कर्ज भरणारे शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन सुद्धा दिलं जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो कर्जमाफीसाठी 70,000 कोटींचा निधी आलेला आहे। म्हणजे ज्याप्रमाणे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते तर त्यांनी 70,000 कोटींचा निधी कर्जमाफीसाठी मंजूर केलेला होता। त्यांनी सुद्धा 70,000 कोटींच्या निधीमधून कर्जमाफी सुद्धा
केलेली होती। त्याचप्रमाणे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून 70,000 कोटींचा निधी कर्जमाफीसाठी आलेला आहे। या निधीमधून ही कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सध्याच्या स्थितीला कर्ज सुद्धा भरायचं नाही, तरच मला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।